जनता दरबारात हा प्रश्न विचारला, सगळ्यांनी सांगितलं योग्य वेळेस राजाधिराज प्रभू रामचंद्रांचा काय कर, राज्याभिषेक. राजा दशरथाला सुद्धा योग्य वेळेस निवृत्ती घ्यायची होती. तुम्हाला शास्त्र सांगतो योग्य वेळेस निवृत्त व्हा. काय सांगितलं मी? ज्याला इंग्लिश मध्ये एक्झिट म्हणतात. संसारातनं योग्य वेळेस योग्य ठिकाणावर काय घेता आली पाहिजे. ज्याला योग्य वेळेस संसारातनं बाहेर पडता आलं तो जिंकला. अन्यथा तुम्ही संसारातनं बाहेर पडला नाही, संसाराला सोडलं नाही, तर एक दिवस संसार तुम्हाला सोडतो. तुम्हाला फुगडी माहिती आहे का? फुगडी खेळत असताना दोन जणांचे हात एकमेकांमध्ये असतात आणि ते परस्पर विश्वासाने हात धरलेले असतात की तू मला पाडायचं नाही, मी तुला पाडणार नाही. आणि आपलं शरीर 15 अंश मागे झुकवून फुगडी खेळली जाते. पण ज्या क्षणी एक जण थांबतो तो समोरच्याला खुणवतो, थांबायचंय. मग फुगडीचा वेग मंदावतो, फुगडी थांबते. आजूबाजूची दोन माणसं येतात, दोघांना सावरतात, दोघांना पडू दे. पण कल्पना करा फुगडी खेळताना एखाद्याला मध्येच सोडलं तर अहो पडेल नाही, मोठा अपघात होईल. काय? मग लक्षात ठेवा तुमची फुगडी संसाराबरोबर चालते. तुम्ही योग्य वेळेस संसारातनं हळूहळू हात स्वतःचा सोडून घ्या, अन्यथा एक दिवस तुम्हाला समजणारही नाही, संसार तुम्हाला सोडून देईल. आणि त्याने सोडून दिलं तर आपला अपघात झाल्याशिवाय राहणार. राजा दशरथ हुशार. संसाराचा नियम आहे, पती पत्नी संसारात असतात, दोघांपैकी एकाला आधी जावं. जो जातो तो काही सूचना देऊन जातो का हो? उद्या दुपारी 12 वाजता अमुक अमुक सोसायटीत तुकाराम महाराजांसारखं पुष्पक विमान येणार आहे, त्या विमानात बसून मी 12 वाजता वैकुंठात प्रयाण करणार आहे असं सांगून होतं का काही? अचानक हात सोडला होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. म्हणून माणसाने योग्य वेळेस काय घेतली पाहिजे? निवृत्ती घेतली पाहिजे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. बाजारात पुस्तक मिळालं तर अवश्य वाचा. माझे राष्ट्रपती भवनातील 5 वादळी वर्षे श्री विद्या प्रकाशनचं पुस्तक आहे आणि लिहिलेलं आहे आर व्यंकटरमण, भारताचे राष्ट्रपती. त्याच्यात ती कथा मी तुम्हाला सांगत नाही. आर व्यंकटरमणांना पी.व्ही. नरसिंहरावांनी सांगितलं तुम्ही परत राष्ट्रपती व्हा. 2 वेळा राष्ट्रपती होण्याचा मान फक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना मिळाला. तो तुम्ही त्या दर्जाचे आहात, 2 वेळा राष्ट्रपती व्हा. त्यांनी कांचीचे शंकराचार्य त्यांचे गुरुजी चंद्रशेखर सरस्वती त्यांना फोन लावला. त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. त्यांचं नाव आर वर्ण काहीतरी असेल, आपण घटकाभर रमेश म्हणून. म्हणे रमेश राष्ट्रपती व्हायचं की नाही हा तुझा विषय आहे, पण तुला एकच सांगतो संतुष्टता हा मनुष्याचा सर्वात मोठा गुण आहे. काय? संतुष्ट असणं पाहिजे. तुला एक वेळा काय 4 वेळा राष्ट्रपती केलं तरी तुला ते राष्ट्रपती भवन सोडताना काय होणार? तू म्हणणार का 4 वेळा झालं पुष्कळ झालं? असं नसतं. संतुष्टता योग्य वेळेस एक्झिट काय घ्यायची. राजा दशरथ ज्ञानी आहे, तो योग्य वेळेस संसारातनं काय होऊ पाहतोय? बाहेर येऊ पाहतोय. कारण योग्य वेळेस ज्याला बाहेर येता आलं त्याने जीवनरूपी अर्धयुद्ध जिंकलं. गंमत म्हणून आहे का, हल्ली फ्लॅट फार छोटा असतो, नॅरो झाले फ्लॅट मधले रूम, आणि त्यात किचन तर अगदी 5 बाय 8चं देतात. पूर्वी तेवढं बाथरूम असायचं, आता तेवढं काय असतं. त्या किचन मध्ये सुनबाई, नवीन स्मार्ट सुनबाई, IT इंजिनियर सुनबाई स्वयंपाक करतात. तर आपली सुनबाई शिकलेली आहे, तर सासूने एवढ्या छोट्या किचन मध्ये कशाला खुर्ची टाकून बसायचं. पण सुनबाई तिथे स्वयंपाक करतायत तर सासूबाईंचं कामच आहे तिथे काय टाकून बसायचं. खुर्ची टाकून बसा, तुमचं स्वयंपाक घरी आजपर्यंत तुम्हीच सांभाळलं. पण त्या शांतही बसत नाही, काहीतरी बडबड बडबड करत असतात. हल्लीच्या मुली इथून सुरू. पण
ती सुनबाई सुद्धा स्मार्ट सुनबाई असते, ती IT इंजिनियर असते, ती कानात वायरलेस हेडफोन घालून बसते. तुम्हाला काय बोलायचं ते बोल. मी या संसारातनं कधीच एक्झिट घेतली, तुम्हाला घेता आली नाही, मी घेतली. सुनबाई लक्ष देत नाही. लक्षात ठेवा, शास्त्र सांगतं की सुनबाई घरात 25 वर्ष झाले तरी ती जर सासूला विचारत असेल की आता गुळ किती टाकून वरणात आणि आमसूलाचं वरण आज करू की नाही, तर खरं मला सांगा, सासूबाई एक्झिट झाल्यात का? संसारातनं योग्य वेळेस काय झालं पाहिजे हे राजा दशरथाने जाणलं. म्हणून राजा दशरथाने श्री रामचंद्रांचा राज्याभिषेक करण्याची दवंडी दिली. येत्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी आहूतस्य अभिषेकस्य प्रभू रामचंद्रांचा अयोध्येचा राज्याभिषेक होईल. पुष्य नक्षत्र कधी आहे म्हणजे 4 दिवसांचा. सगळी अयोध्या नगरी शृंगारायला सुरुवात झाली. सगळ्यात पहिल्यांदा कौसल्येच्या महालावरती रोषणाई टाकली, कारण कौसल्येचा तो कोण आहे? मुलगा. आणि कैकेयीच्या महालातनं मंथरा पाहत होती. कोण पाहत होती? तिने दासीला विचारलं, का ग म्हणे आज कौसल्येच्या महालावरती रोषणाई कसली? तर ती दासी आहे, तिने उत्तर दिलं, अगं आमच्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. आता दासीचं बोलणं आहे, किती मनावर घ्या. आता एवढं बोलणं झालं, पुढची कथा नंतर सांगतो. प्रभू रामचंद्रांचा अयोध्येच्या सिंहासनावरती राज्याभिषेक झाला की राम संकुचित होणार. अयोध्येपुरता तो काय झाला? मर्यादित झाला. म्हणून तातडीची बैठक स्वर्गामध्ये इंद्राने बोलवली आणि विचार केला की या रावणाधिक राक्षसांचा वध करायचा नाही, काही करून या रामचंद्रांना अयोध्येच्या बाहेर काढलं पाहिजे. आणि सगळी जनता म्हणतीये अयोध्येचा राजा कोण? मग एकच रात्र बातमी, अयोध्येतल्या रामाचा राज्याभिषेक होणार. तर अयोध्येतल्या जनतेची बुद्धी फिरली पाहिजे. काय फिरली पाहिजे? मग बुद्धीचं दैवत कोण आहे? सरस्वती. त्या सरस्वतीला आज्ञा दिली की तू काही कर, अयोध्येतल्या लोकांचा, तुम्हाला समजते म्हणून भाषा बरं का, एक अटासही कर. काय कर? ती सरस्वती देवी भूतलावरती आली, अयोध्या नगरीत फिरली. पण अयोध्या नगरीतला प्रत्येक प्रजाजन इतका शुद्ध होता, इतका सिद्ध होता, इतका अनुष्ठानी होता, इतका रामप्रिय होता की त्याचा आटा ढिला करणं साक्षात सरस्वतीलाही शक्य झालं. ती स्वर्गामध्ये गेली, देवतांना सांगू लागली, अयोध्येतल्या लोकांकडनं रामचंद्रांच्या मनात किरमिश निर्माण करणं हे शक्य नाही. इंद्राने युक्ती सांगितली, म्हणे मग एखादा फॉरेनर व्यक्ती शोध जो अयोध्येत जन्मलेला. सरस्वती देवी परत आल्या आणि तिला फॉरेनर व्यक्ती सापडली, तिचं नाव मंथरा. ही अयोध्येतली नाही, ही कैकेय देशातली आहे. कैकेयीला आई नाही म्हणून सांभाळ कोणी केलेला. मग लग्न झाल्यावर कैकेयीने तिला कुठे आणलं? माहेरी होती, सासरी आणलं. परिणाम त्या कैकेयीवरती बालपणापासूनचे अयोध्येतले संस्कार नाही. लक्षात ठेवा, गुणापूजा स्थानम गुणीषु दचलिंगम नचवयः. आपण जिथे जन्माला येतो त्या जन्मातल्या जन्मभूमीचे गुण आपल्याला चिटकतात.